अहंकार हा शब्द आपण ना बऱ्याच वेळेला खूप मर्यादित घेतो. बर. अहम म्हणजे मी सेन्स. तर त्या अहमचा ना आकार समजून घ्या. वा वा. अहमचा आकार किती सीमित ठेवायचा किंवा किती विस्तृत करायचं हे तुमच्या हातात आहे. ब्युटिफुल. आय थिंक यू समड इट ब्युटिफुल. दिस शुड बी सकाळची देवाची प्रार्थना करा, नंतर हे ऐका. बिकॉज त्याच्यामुळे एक माणूस नीट राहिला तर घर नीट राहतं, घर सोसायटी, सोसायटी मोहल्ला, राज्य, देश, विश्व. फ्रॉइडचा खूप नेहमीच म्हणजे अगदी प्रश्न म्हणजे तुमच्या स्वप्नांपासून ते तुमच्या ऊर्जा म्हणजे नेमकी कुठली आहे ती ऊर्जा, सेक्शुअल ऊर्जा आहे का? मग असंही म्हटलं जातं की सेक्शुअल ऊर्जा इज यूज्ड इन क्रिएटिव्हिटी. म्हणून एक ते संभोग से संन्यास तक असंही ते एकूण असा फ्रॉइड ड्रीम्स. कॅन यू जस्ट as a person who's interested in writing, but I feel मनाचं विश्व हे नेहमी जितकं खेचावं तेवढं ताणतं. म्हणजे वे इट कॅन टेक एनी शेप. म्हणजे तो मनात जंगलही तयार करतो, तोच मग मनात बर्फाचा डोंगरही तयार करतो आणि तोच मनात पाहिजे तेव्हा वादळ आणतो. पाहिजे तेव्हा. पाहिजे तेव्हा. म्हणजे इथे कितीतरी काळ लागतो विश्वात काहीतरी होऊन मग ते येणार. इथे पाहिजे तेव्हा. हो. सो सो व्हॉट इज दॅट यू फील दॅट आय कॅन बेसिकली नो फ्रॉम यू who's definitely I've seen you so calm in this entire interview, and you're listening, I think, is the key to everything. But what is that stops us from being so calm? फ्रॉइड मध्ये असलेला एक शास्त्रज्ञ होता आणि फ्रॉइडमध्ये असलेला एक क्लिनिकल न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर होता. कारण फ्रॉइडने त्याची सगळी निरीक्षणं ही प्रत्यक्ष पेशंट्स बरोबर अनुभवली आणि नंतर काढली. म्हणजे त्याचं क्लिनिक हीच त्याची एका बाजूने प्रयोगशाळा होती आणि मग तो लेखकही होता. तर असं एक फ्रॉइडचं एक पूर्ण त्याचा अवकाश आहे. म्हणजे मी जेव्हा व्हिएन्नाच्या फ्रॉइड म्युझियममध्ये गेलो आणि त्याचं क्लिनिक त्यांनी सुंदर ठेवलं आहे. तो मला अजूनही तो जाणवला बरं का तिथं. म्हणजे त्याचं अस्तित्व, त्याच्या गोष्टी. तर माझ्या दृष्टीनं ना त्याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन अबोध मन आहे, हे सांगणं हेच आहे. म्हणजे कारण कॉन्शियस मन हे आपण नेहमी अनुभवत असतो. आपल्या ते अनुभवाला येतं. फ्रॉइडच्या म्हणण्यानुसार अवेलेबल टू रिकॉल असं जेवढं काही मटेरियल असतं, ते तुमच्या कॉन्शियसमध्ये असतं. अनअवेलेबल टू रिकॉल असं जेवढं सगळं मटेरियल असतं, ते तुमच्या अनकॉन्शियसमध्ये असतं. आणि या दोघांच्या सीमारेषेवरती तुमचा सब कॉन्शियस असतो. तर मला सगळ्यात आकर्षक तो संदीप कानोक वाटतो सबकॉन्शियस, की जिथं अव्हेलेबल टू रिकॉल हे हाकेच्या अंतरावर आहे, पण तरी ते अवेलेबल नाही आहे आणि ते टोटली अनअवेलेबल टू रिकॉल पण नाही आहे. ही जी काय त्याने सबकॉन्शियसची रेगमारी आहे ना, आणि ती सबकॉन्शियसची रेल एखाद्या क्षितिजासारखी मारली आहे त्याने. इथे जमीन आहे, जी तुम्हाला दिसते आहे, फील करता येते, हे तुमचं कॉन्शियस मन आहे. तिथे आकाश आहे, जे तुमचं अनकॉन्शियस आहे. दोघे भेटतात, ते क्षितिज आहे, ते सबकॉन्शियस आहे. अरे चपडती एक रेगच नाही आहे. ते तुम्ही जितके पुढे पुढे जाल, ती तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हटली तर ती रेग आत्ता तुमच्या सोबत आहे, म्हटली तर ती रेग
कधीच कधीच तुमच्यासोबत नाही. हा जो फ्रॉइड आहे ना, की जो मला सांगतो, की अरे आत्ता अवेलेबल टू रिकॉल वरती तू जे व्यावहारिक जीवन जगतोयस, काही नाही. 4 आणे आहे. उरलेले 12 आणे तिकडे. हं. आणि त्या 12 आण्यामध्ये ना, कुणाचं अनकॉन्शियस आहे. थोडं फ्रॉइडच्या समकालीन, पण पुढे युंग. युंग आपल्याला काय सांगतो, की अरे तुझ्या मेंदूमध्ये, त्या अनकॉन्शियसमध्ये ना, फक्त तुझ्या व्यक्ती म्हणूनच्या मेमरीज नाहीच आहेत. सगळ्या मानवजातीच्या संस्कृतीचे इम्प्रेशन्स बेटा तुझ्या एका मेंदूमधल्या सगळ्या वळ्या-वळ्यांच्या मध्ये भरलेले आहेत. तर मग मला ही अंगावरती काटा आणणारी कल्पना वाटते, की अरे मी ना तो सगळा मानव जातीचा इतिहास जसं मी आहे, तो माझ्या मेंदूत आहे, तुझ्या मेंदूत आहे, प्रत्येकाच्या मेंदूत आहे. म्हणजे ही विशालता एका बाजूला मानसशास्त्र आपल्याला सांगतं. म्हणजे हे तुला काय दाखवतं ना, की आकाश काय आहे ते सांगतं. विच इज नॉट रिचेबल असं वाटतं, पण विच इज बी मला ते आकाशाबद्दल एक खूप चांगलं वाटतं, की सगळे प्रलय झाले, द ओनली वॉचर कॉन्स्टंटली इज आकाश. हे आकाश. म्हणून मानसशास्त्र हे आपल्याला हे सांगतं, म्हणजे आता मग फ्रॉइड आणि युंग या दोघांनी काय सांगितलं, की तुमच्यातली विशालता बघा. आणि आता फ्रॉइड आपल्याला काय सांगतात, तुमच्या जे इन्स्टिंक्च्युअल सगळ्या गोष्टी आहेत, आता त्या प्रिमिटिव्ह भावनांच्याकडे येऊ, की ईड फ्रॉइडच्या भाषेमधला, की या सर्व प्रिमिटिव्ह भावना म्हणजे ईड. त्याच्या भोवती असलेलं वास्तवाचं कुंपण म्हणजे इगो. आणि ते अपुरं पडेल की काय म्हणून उभारलेलं समाज नियमांचं आणि नीतीचं कुंपण म्हणजे सुपर इगो. असं बघितलं तर फ्रॉइड आपल्याला छान दिसतो. आणि मग त्याच्यामध्ये लेखकाला हेच तर दिसायला पाहिजे, की उसळणारा ईड काय, त्याला वास्तवाचं भान देणाऱ्या शक्ती काय, त्याला नीती नियमांचं भान देणाऱ्या गोष्टी काय आहेत, आणि ह्या सगळ्यातला संघर्ष काय आहे? या सगळ्यामधली मैत्री काय आहे? फ्रॉइडचे दुसरं मला फार सुंदर वाटतं, की त्याला डिफेन्स मेकॅनिझम्स असं वाटतं. म्हणजे फ्रॉइडने काय केलं, विचारांच्या तटबंद्या कोणत्या आहेत माणसाच्या, की ज्या माणसाला त्या ईडवरतीच अडकवतात, ह्याची त्याने अख्खी यादी केली. आणि मग त्या इन्स्टिंक्ट्स कुठे येतात, तर त्या स्वप्नामध्ये येतात. तो वेगळाच भाग आहे स्वप्नांचा. पण हे जे त्याने डिफेन्स मेकॅनिझम तयार केले ना, तर त्याच्यामध्ये म्हणजे माणूस ईडमध्ये राहण्यासाठी, स्वयंतुष्ट राहण्यासाठी, स्वयंकेंद्रित राहण्यासाठी या विचारांचे तटबंद्या तयार करतो, आणि त्या तटबंद्या आहेत हेच त्याला कळत नाही. म्हणजे त्याला असं वाटतं, की तो अस्त्र आणि शस्त्र तयार करतोय, पण ती स्वयंवेधीच आहे, हे तो लक्षात घेत नाही. तर मला वाटतं हे लेखकासाठी किती हो, ॲब्सोल्युटली. हे फ्रॉइड का तुमच्याकडून अजून आता सिम्प्लिफाय झाला फ्रॉइड, की यू फील की मे बी आर इनर एक्झिस्टन्स इज फ्रॉइड. फ्रॉइडियन जे आपण म्हणतो, म्हणजे ती गोष्ट बाहेर आली त्या Hidden ती hidden होती. अनअवेलेबल टू रिकॉल होतं. त्याच्यातून ती गोष्ट बाहेर आली. तर हे डिफेन्स मेकॅनिझम सगळी माणसं आपण वापरत असतो. हे जर कळायला लागलं आपल्याला, तर मग काय होतं, की मग आपण तू म्हणालस तसं वादळ कळल्याशिवाय कामनेस कळणार नाही. वादळ निर्माण करणारे काय काय आहेत ते कळलं पाहिजे, की तो वादळ निर्माण करणाऱ्या सगळ्या आदिम प्रेरणा आहे. हां, पण त्यांच्या भोवती काही कवच आहेत, ती कळली पाहिजे. त्या कवचांना भेदण्यासाठी हे मन डिफेन्स मेकॅनिझम्स तयार करत आहे, हे कळलं पाहिजे.
आणि ते डिफेन्स मेकॅनिझम्स हे मेकॅनिझम्स आहेत, ते जगणं नाही हे कळलं. ते कळलं. यू आर इन द सापळा ओनली. हां, युअर सापळवून. त्याच्यातून तो घ्या आणि तुम्हाला वाटतं तुम्ही जगताय, बट ॲक्च्युली इट इज नथिंग बट युअर. त्यामुळे हे जेव्हा तुम्हाला मला वाटतं कळायला लागतं, वादळ कळायला लागलं की कामनेस कळायला लागतं. तुम्हाला एक ॲडवाईस द्यायचं आहे माझ्यासारख्या माणसाला, काय घ्या? नेहमी सारखाच बेशिस्त राहा. वा वा हां, कारण त्याच्यातली शिस्त फक्त तुला माहिती. माय गॉड. आमच्या त्यावेळी शांता गोखले ज्या डक्काराने त्या एकदा मला बोलल्या, त्यांनी लिहिलं होतं, ही लुक्स इन द स्प्रिट बट ही हॅज सम इनहेरिट ऑर्डर. He looks indifferent but he has some inherent. इनडिसिप्लिन पण इनहेरंट ऑर्डर त्याच्यात आहे. म्हणून तो इतकी नाटकं लिहू शकतो, नाही तर नाही लिहू शकतो. हां, म्हणजे ते म्हटलं तसं आहे की वाऱ्याला आपण कुठे बसवणार? तो काहीतरी पाडत राहणार, नाही का खिडकी आदळत राहणार. म्हणजे त्यापेक्षा काढून टाका, त्या वाऱ्याला राहू दे. बरोबर. ती खूप एक छान हे वाचलं ना मी, ऐकलं मी, वारा आणि मनमधला फरक काय आहे किंवा समानता काय. हां, दोघांकडे जर काही असेल तर ती आहे गती, हो. आणि दोघांची गती काढून टाका. समजा वारा जर थांबला तर वारा राहत नाही. मग मन स्थिर करा. हो. आणि मला सांगा सर, की हे मी बद्दल लोक एवढं म्हणतात की आध्यात्मिक पद्धतीने पण लोक सांगतात ड्रॉप युअर मी इज आय, देन अहंकार इज ऑल्सो आय, अँड देन समबडी सेज टिल यू डोंट बिकम आय यू आर नॉट सक्सेसफुल, वगैरे वगैरे. वगैरे. सो व्हॉट डज एनीबडी डू? नाही, त्याच्यामधलं ना अहंकार हा शब्द आपण ना बऱ्याच वेळेला खूप मर्यादित घेतो. बरं. हां, तर अहम जो आहे त्याचा अर्थ काय आहे की अहम म्हणजे मी सेन्स. तर त्या अहमचा ना आकार समजून घ्या. वा वा अहमचा आकार किती सीमित ठेवायचा किंवा किती विस्तृत करायचं हे तुमच्या हातात आहे. ब्युटिफुल. आय थिंक यू सम इट ब्युटिफुल. मग तो जर तुम्ही त्याला विस्तार केला तर तत्त्वज्ञानाप्रमाणे तो अहम ब्रह्मास्मी पण होईल. हो. हां, आणि तुम्ही त्याचा संकोच केला तर मग त्याच्यातून आमच्या सायकोलॉजीमधला नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीचा भाग पण येईल. एका बदलं हे आहे, एका बदलं ते आहे. शेवटी अहमला आकार पूर्ण कसा देणार. आणि जे म्हटलं जातं की आता म्हणजे वेन वी सी अ सायकोलॉजिकल स्टेट टर्निंग टू अ क्लिनिकल स्टेट, जे भावविश्वाचा मनोरुग्ण होतो, ह्यात डज इट रिअली हॅपन व्हेरी रॅपिडली, ऑर इट मे ऑर मे नॉट. म्हणजे असं वाटतं हा खूप इमोशनल माणूस आहे आणि नंतर कळतं की अरे केस झाली. असं आपण कधी म्हणतो, म्हणजे आता आपण जरा व्यवहारात येऊ, व्यावहारिक जगा आहे की पहिली गोष्ट की एखादी भावना जोपर्यंत तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांकडे जायला मदत करत असते हां. तोपर्यंत ती निरोगी असते. वा. एखादी भावना जोपर्यंत तुम्हाला व्यावहारिक वास्तवात राहूनही स्वतःबरोबर कम्फर्टेबल करत असते तेव्हा ती छान असते. तुमची इतरांबरोबरची नातेसंबंध जपणारी भावना असते ती छान असते. तुमच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्याला मदत करणारी भावना छान असते. बरोबर आहे. तुमच्यातलं नवीन नवीन जागवणारी भावना छान असते. त्यामुळे हे जर आपण बघितलं ह्याच्यापासून आपण दूर जायला लागलो वा. किंवा तीच भावना आपल्याला त्रासदायक बनते. आणि म्हणून त्याला म्हणजे इंग्रजीतले काय शब्द आहेत की वेन द इमोशन बिकम्स सेल्फ डिफिटिंग अँड काउंटर प्रोडक्टिव्ह. सेल्फ डिफिटिंग म्हणजे मला जे करायचं आहे त्याच गोल्सला, ती उद्दिष्टांना मारक आहे. आणि काउंटर प्रोडक्टिव्ह म्हणजे मला करायचे एक पण होतंय दुसरंच, असं जेव्हा भावना करते तेव्हा ती आरोग्याकडून घेऊन जाते. वा. म्हणून त्याला पण ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे वर नाही, पण ती काही गरज नाही. ती निरोगी
हे किती क्लीन आहे. क्लीन आहे, अतिशय क्लीन आहे. म्हणजे जसं कहते हैं बुद्ध ने कभी स्वास्थ्य की बात की नहीं, उसने बीमारी की बात कि अगर बीमारी हट गई तो जो बचता है वो स्वास्थ्य ही है. बिलकुल. और क्या बचेगा फिर. ही ती निरोगी भावना जर असेल तर रोगाचा संबंधच नाही. आणि जेव्हा ती निरोगी राहणार नाही. बट दिस इज सो इम्पॉर्टंट. आय विश एव्हरीबडी जस्ट लिसन्स टू दिस अहम आकार अँड दिस. आय थिंक दिस शुड बी. सकाळची देवाची प्रार्थना करा, नंतर हे ऐका. आय थिंक दिस विल कीप देअर हेल्थ गुड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज त्याच्यामुळे एक माणूस नीट राहिला तर घर नीट राहतं. घर, सोसायटी, मोहल्ला, राज्य, देश, विश्व. त्यामुळे सगळ्यांना लार्जर जर आपण म्हणतो ना, इफ वी से दॅट वी आर heavily populated, population is the crisis. So I think largely I've realized that it is only the understanding which will help rather than doing. And then understanding should lead to appropriate doing. But understanding will Eventually, because that then only it is called understanding. त्याला समजलं तर तो करणारच. तो प्रश्नच नाही येत मला असं वाटतंय. समजण्याच्या आधी कोणी काही करू नये असं. अगदी बरोबर. वा, थँक्यू.